रायगड जिल्ह्यात विकास प्रक्रियेच्या नावाखाली स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असल्याचा आरोप सातत्याने होतोय। धेरंड शहापूर परिसरात 387 हेक्टर जागेत उभारल्या जाणाऱ्या सिनार मास कंपनीच्या प्रकल्पासाठी सीमांकन आणि पोहोच रस्त्याच्या भराव कामाला सुरुवात झाली। यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज आक्रमक भूमिका घेतली। सीमांकनासाठी आलेल्या एमआयडीसी आणि महसूल अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी थेट धारेवर धरलं। आधी आमच्या मागण्यांवर चर्चा करा, आमच्या कायदेशीर सल्लागार येईपर्यंत काम थांबवा अशी मागणी आंदोलकांनी वारंवार केली, मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय। आम्ही गेले 6 महिने शासनाकडे मागणी करत आहोत की आम्हाला मीटिंग देण्यात यावी, जेणेकरून आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे, तसेच आमचा विकासालाही विरोध नाही। परंतु या ठिकाणी आम्हाला शासन जबरदस्तीने आमच्यावर हा प्रकल्प राबवू शकतो आहे आणि पोच रस्ता जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। त्या विरोधामध्ये आमचं एवढंच म्हणणं होतं की आम्हाला एक मीटिंग द्या, मीटिंगमध्ये आम्ही आमच्या मागण्या टाकतो। त्याच्यामध्ये मेन मागणी आमची हीच आहे की आम्हाला जो शासनाने दर ठरवलेला आहे, म्हणजे हाय पॉवर कमिटीने, त्या दरामध्ये आम्हाला इकडे तिकडे करायचं होतं आणि आम्हाला पुढे करायचं, आमची सुवर्ण मध्य काढायचं होतं। आमचा मेन इश्यू आहे त्याच्यामध्ये जर कायद्याने भूसंपादन कायद्याने गेलं तर आमची नुकसान भरपाईची रक्कमच निवाड्या ह्याच्याप्रमाणे 1,92,00,000 होते आणि त्यांनी 97 लाखावर हाय पॉवर कंपनीने एकरी आणलेला आहे। 97 लाखाने आणलेला हाय पॉवर कंपनीने दिला आणि त्यांनी निवाडा जाहीर करताना ती रक्कम 27 लाखांनी एकरीने कोर्टामध्ये जमा केलेली आहे। इथेच आमची ठिणगी पडलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की मीटिंगमध्ये तुम्ही मीटिंग बोलवा, मीटिंगमध्ये आम्हाला घ्या आणि आम्ही त्याच्यामध्ये सुवर्णमध्य काढतो। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या हे मिनिट्स बोलवले, मीटिंग बोलवले, त्याच्या मिनिट्समध्ये तिचे एमआयडीसीचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर होते, त्यांनी तिथे 10% विकसित भूखंड तुम्हाला आम्ही देतो असं मान्य केलं होतं। पण त्या ठिकाणी त्याच्या बाबतीतही आज त्यांनी निवाडा जाहीर करताना कुठल्याही परिस्थितीत बोललेलं नाही। तिसरी मागणी होती आमची की आमच्या जे तरुण युवक आहेत त्यांना नोकऱ्या कशा पद्धतीने देणार आहात किंवा नोकऱ्या देणार आहात की नाही देणार आहात, त्यांना प्रशिक्षण देणार आहात की नाही देणार, ही आमची मागणी होती। त्याच्यावरही भूसंपादन अधिकारी किंवा एमआयडीसी बोलायला तयार नाही। माझं नाव पल्लवी अजित पाटील, मी शहापूरचे रहिवासी आहे। आज धेरंड शहापूर औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्याची जी काही कामं चालू आहेत त्यामध्ये शासनाने आज आणि काल सीमांकनाचा विषय काढून आमचं सीमांकन करून घेतलं। आमचा कोणताही विरोध नाही आहे प्रकल्पाला सुद्धा आणि विकासाला सुद्धा, पण आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्यात। जसं घरं जातात तर घरांसाठी तुम्ही पुनर्वसन करून द्या, आम्ही करायला तयार आहोत। तुम्ही कोणत्याही मागण्या पूर्ण न करता आमचं जबरदस्तीने जर पोहोच रस्त्याचं काम चालू करता तर त्याला आमचा विरोध आहे। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, रायगड।